17 एप्रिलची तारीख आणि मध्यरात्रीची वेळ आणि अचानक धाडकन समोर बातमी येते की संसदेमध्ये मोदी यांचा पराभव, मोदी सरकार यांचा पराभव. त्याचं झालं असं की 17 रोजी संसदेमध्ये मोदी सरकार यांनी एक घटना दुरुस्तीचं बिल आणलं होतं आणि ते बिल जरी महिलांच्या नावावर किंवा महिला आरक्षणाच्या नावावर पुढे जरी केलं जात असलं तरी मुख्य मुद्दा जो होता तो होता अर्थात डिलिमिटेशनचा. म्हणजेच काय, आपल्याला माहिती आहे की सध्या आपल्या देशामध्ये 543 लोकसभेचे मतदारसंघ आहेत आणि हे विधेयक असं होतं की त्याद्वारे मतदारसंघाची संख्या झपाट्याने वाढणार होती आणि जवळपास 543 वरून हा आकडा जवळपास 800 ते 900 लोकसभेचे मतदारसंघ होणार होते. मात्र विरोधकांचं म्हणजे गेल्या 12 वर्षामध्ये असं कधीही बातमी समोर आली नव्हती की संसदेमध्ये सरकारचा पराभव होतो, एखादं बिल येतं आणि त्यामध्ये मोदी यांचा पराभव होतो. पण 2014 पासून 26 पर्यंत या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण बघितलं तर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावर एक प्रकारे धक्का मोदी सरकार यांना भेटलाय, मोदी यांना डायरेक्टली तो भेटलाय. कारण जवळपास 54 ते 55 खासदार त्यांना कमी पडले होय आणि 230चा आकडा हा इंडिया आघाडीनं जमवलाय. म्हणजेच काय, आपल्याला माहिती आहे 272 एवढे जरी खासदार मिळवले तरी देशामध्ये सत्ता परिवर्तन होऊ शकतं. आता हा भाग वेगळा जरी असला तरी यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की जे काही राज्य आहेत की ज्या राज्याने मागच्या 10-12 वर्षामध्ये झपाट्याने लोकसंख्या वाढवलेली आहे, म्हणजे जो विरोधकांचा आरोप आहे तो म्हणजे इतका इंटरेस्टिंग आणि इतका म्हणजे आपण ज्याला बोलू शकतो भयानक आहे की मागच्या 10-12 वर्षामध्ये म्हणजे 2011ला जे जनगणना झाली त्याला अनुसरून हे डिलिमिटेशन होणार होतं आणि त्याद्वारे मतदारसंघाची संख्या वाढणार होती. आता यामध्ये भारतीय जनता पक्षाचा डाव असा होता, जो आरोप मोठ्या प्रमाणावर होतोय तो हाच होता की उत्तरेकडील जे राज्य आहेत, खास करून यूपी असेल, बिहार असेल, ज्या ठिकाणी हिंदी भाषिक मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्या उत्तरेकडील राज्यामध्ये मागच्या 10-12 वर्षामध्ये झपाट्याने लोकसंख्या वाढली आहे आणि त्या तुलनेनं महाराष्ट्र असेल किंवा दक्षिणेकडील राज्य असतील, जी तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, इव्हन महाराष्ट्र सुद्धा, की या राज्याने बऱ्यापैकी लोकसंख्या कंट्रोल केली आहे. म्हणजे काय, एकीकडे लोकसंख्या नियंत्रित करा म्हणून सरकार त्या ठिकाणी उपक्रम राबवतोय, तर दुसरीकडे मागच्या 10 वर्षामध्ये ज्या राज्याने मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढवली त्या राज्यांना एक बक्षीस म्हणून त्यांच्या राज्यांमध्ये जवळपास दुपटीनं लोकसभेचे खासदारांची संख्या वाढणार होती. आता यामध्ये फायदा कोणाचा होणार होता? अर्थातच आता सध्या जे मंत्री आहेत त्यांच्या कुटुंबाचा, मग त्यातलं कोणीतरी अजून उभं राहिलं असतं महिला आरक्षणाच्या नावाखाली, मग स्वतःची मुलगी, स्वतःची सून, म्हणजे आपापल्याच कुटुंबातील ह्या राजकारण्याने महिला आरक्षणाच्या नावाखाली ही नावं पुढं केली असती. मात्र विरोधकांनी एक प्रकारे भारतीय जनता पक्षानं विरोधकांना बदनाम करण्यासाठी असं म्हटलंय की बघा, महिला आरक्षणाचं त्या ठिकाणी विधेयक सुद्धा नामंजूर झालं आणि याची जबाबदारी विरोधकांची आहे. पण खरी गेम अशी आहे की विरोधकांनी सांगितलं होतं की सध्या जे 543 खासदार आहेत, खासदारांची संख्या आहे, त्याच संख्येमध्ये 33% महिला आरक्षणाच्या ज्या काही जागा येतात त्या ऍडजस्ट त्याच्यामध्येच करायच्या. पण जे सत्ताधारी आहेत त्यांचं मत होतं की नाही, या जागा आहेत त्या ऍडजस्ट ठेवा आणि ज्या 33% जागा महिलांचा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यांच्यासाठी नवीन मतदारसंघ निर्माण करा. म्हणजे काय, म्हणजे स्वतःच्या बुडाखालच्या जागा, स्वतःच्या बुडाखालची खुर्ची खाली कोणालाही करायची नाही आणि गप्पा मात्र महिला आरक्षणाच्या या ठिकाणी मारल्या जात आहेत. पण खरी गोष्ट अशी होती की 2029 पर्यंत उत्तरेकडील राज्य असतील किंवा खास करून अशी राज्य की ज्या राज्यामध्ये हिंदी भाषिक ज्याला आपण म्हणू शकतो किंवा भारतीय जनता पक्षाचं सध्या आपण बघितलं तर मध्य भारत, उत्तर भारत या ठिकाणी बऱ्यापैकी किंवा एकतर्फी होल्ड आहे. अगदी MP असेल, राजस्थान असेल, UP असेल, बिहार असेल आणि या ठिकाणी लोकसंख्या भरमसाठ वाढली आहे. म्हणजे झालं काय असतं, याच राज्यांमध्ये लोकसभेचे मतदारसंघ झपाट्याने वाढले असते आणि त्यामुळं 543 जे सध्या खासदारांची संख्या आहे ती वाढून 800 ते 900च्या घरामध्ये गेली असती आणि मग संधी म्हणून महिला आरक्षणाच्या नावाखाली म्हणून त्याच सत्ताधाऱ्यांच्या घरातील महिलांना त्या ठिकाणी जागा भेटल्या असत्या आणि त्याचा फायदा 2029 पर्यंत एक प्रकारे असे स्ट्रॅटेजिक प्लॅन आखायचा आणि त्या 800-900 जागेपैकी 400 ते 500 जागा आपल्याला कशा मिळतील या संबंधी त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी आखायचं, प्लॅन आखायचा. हा संपूर्ण प्लॅन भारतीय जनता पक्षाचा होता. पण त्यांच्या दुर्दैवानं विरोधकांना काही अंशी एकी त्या ठिकाणी दाखवले आणि तब्बल 230 खासदार एका बाजूनं मजबूतीनं उभं राहिले आणि त्यामुळं
हे बिल डब्यात गेलं. अन्यथा ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं बऱ्यापैकी होल्ड आहे त्या ठिकाणी जागा वाढवायच्या आणि त्या आधारेच एक प्रकारे आपण म्हणू शकतो की 2029ची लोकसभा अगदी एकतर्फी सहजरित्या जिंकायची. कारण दक्षिणेकडील राज्यामध्ये तुलनेनं भारतीय जनता पक्षाचा इतका होल्ड नाही. म्हणजे तुम्ही तामिळनाडू घ्या, केरळ घ्या, कर्नाटकमध्ये थोडाफार आहे. या राज्यांमध्ये विरोधकांची चांगला होल्ड आहे. अगदी आंध्र तेलंगणा जरी घेतलं तरी त्या ठिकाणी काँग्रेस आणि टीडीपी सारखे पक्ष आहेत. भाजपला त्या ठिकाणी फार संधी आहे. त्या ठिकाणी त्या राज्यांनी लोकसंख्या कंट्रोल केली. त्यामुळे लोकसंख्येच्या या ठिकाणी संबंधानं त्या ठिकाणी मतदारसंघ वाढणार होते आणि त्यामुळे दक्षिणेकडे मतदारसंघ कमी वाढले असते आणि उत्तरेकडे आणि मध्य भारतामध्ये जी राज्य आहे त्या ठिकाणी झपाट्याने मतदारसंघ वाढले असते आणि याचा डायरेक्ट बेनिफिट जो आहे, जो फायदा आहे, तो अर्थातच भारतीय जनता पक्षाला गेला असता. पण त्यांच्या दुर्दैवानं हे काय होऊ शकलं नाही. आता बघूया 2029 येईपर्यंत भारतीय जनता पक्ष कशा कशा पद्धतीने अजून प्रयत्न करत आहे आणि खरंच विरोधक शेवटपर्यंत त्यांचा प्रयत्न हाणून पाडतात काय. आपल्याला यावर काय वाटतं कमेंट नक्की करा. धन्यवाद.